नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, वनरक्षक भरती 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन प्राणी संग्रहालयाबद्दल. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन तो आपला, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध प्राणी संग्रहालय कोणते? तर महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध प्राणी संग्रहालय जे आहे ते मित्रांनो राजीव गांधी प्राणी संग्रहालय, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो आपला, राजीव गांधी प्राणी संग्रहालय कुठे आहे? राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे ते मित्रांनो ते पुणे इथे आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, महाराज बाग प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? महाराज बाग जो प्राणी संग्रहालय आहे ते मित्रांनो ते नागपूर येथे आहे, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय कुठे आहे? सिद्धार्थ उद्यान प्राणी जे संग्रहालय आहे ते आहे औरंगाबाद, मतलब आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे जुने नाव काय होते? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे जुने नाव होते ते होते कात्रज प्राणी संग्रहालय, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो आपला, राजीव गांधी प्राणी संग्रहालय कोणत्या भागात आहे? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालय जे आहे ते मित्रांनो कात्रज भागामध्ये आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, महाराज बाग प्राणी संग्रहालयाची स्थापना कोणी केली? तर महाराज बाग प्राणी संग्रहालयाची जी स्थापना केली ती मित्रांनो केली भोसले राजांनी केली, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय कोणते? तर महाराष्ट्रात सर्वात जुने प्राणी संग्रहालय जे मित्रांनो तो महाराज बाग आहे, ते आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो मित्रांनो, प्राणी संग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? काय आहे? तर प्राणी संग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट जे आहे ते मित्रांनो ते आहे वन्यजीव संवर्धन, बे आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, प्राणी संग्रहालयात कोणत्या प्राण्यांचे संवर्धन केले जाते? प्राणी संग्रहालयाचे प्राण्यांचे संवर्धन केले जाते ते केले जाते वन्य प्राणी, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 आहे तो मित्रांनो, राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कोणत्या सरपणारा विभाग प्रसिद्ध आहे? तो विभाग प्रसिद्ध आहे मित्रांनो सर्प उद्यान, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12 आहे तो मित्रांनो, सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय जे मित्रांनो ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13 आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालयाचे नियंत्रण कोणाकडे असते? तर प्राणी संग्रहालयाचे जे नियंत्रण असते ते वन विभागाकडे असते, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 आहे तो मित्रांनो, प्राणी संग्रहालयामध्ये कोणते प्राणी आढळतात? तर प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी जे आढळतात ते आढळतात वरील सर्व, वाघ, सिंह आणि बिबट्या हे तिन्ही प्रकारचे प्राणी जे प्राणी संग्रहालयात आढळतात. आपलं जे राईट आन्सर येईल ते डी येईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो मित्रांनो, राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कोणता प्राणी विशेष आकर्षण आहे? तो राजीव गांधी प्राणी संग्रहालयात जो विशेष प्राणी आहे तो आहे पांढरा घोडा, तर हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणते प्राणी संग्रहालयात नागपूरमध्ये आहे? तर प्राणी संग्रहालय जे नागपूरमध्ये आहे ते आहे मित्रांनो महाराज बाग, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो मित्रांनो, प्राणी संग्रहालय दिवस कधी साजरा केला जातो? प्राणी संग्रहालय ते दिवस साजरा केला जातो ते मित्रांनो 4 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांच्या प्रजनन कार्यक्रमांना काय म्हणतात? तर प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांच्या प्रजनन कार्यक्रमांना जे म्हणतात ते मित्रांनो संवर्धन कार्यक्रम म्हणतात, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो मित्रांनो, भारतातील प्राणी संग्रहालयाचे नियमन कोण करते? तर प्राणी संग्रहालयाचे नियमन जे करते सेंट्रल झू अथॉरिटी करतात, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो मित्रांनो, सेंट्रल झू अथॉरिटीची स्थापना कधी झाली? सेंट्रल झू अथॉरिटीची स्थापना झाली ती मित्रांनो 1992 मध्ये झाली, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, प्राणी संग्रहालयात प्राण्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेतो? प्राणी संग्रहालयात प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेतात पशुवैद्य घेतात, जे आपलं राईट आन्सर आहे ते येईल. त्यानंतर क्वेश्चन 22 येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध सर्प उद्यान कुठे आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध सर्प उद्यान जे आहे ते मित्रांनो कात्रज सर्प उद्यान आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर 23वा क्वेश्चन आहे मित्रांनो, प्राणी संग्रहालय कोणत्या प्रकारचे शिक्षणासाठी उपयुक्त आहे? प्राणी संग्रहालय जे आहे ते उपयुक्त आहे ते मित्रांनो पर्यावरण शिक्षणासाठी उपयुक्त आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे मित्रांनो, राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कोणते उद्यान आहे? तर राजीव गांधी प्राणी संग्रहालयात जे उद्यान आहे ते मित्रांनो ते आहे सर्प उद्यान. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणते प्राणी संग्रहालयात पुण्यात आहे? तर महाराष्ट्रातील पुण्यात जे प्राणी संग्रहालय आहे ते मित्रांनो राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो मित्रांनो, प्राणी संग्रहालयीन पक्षी विभागाला काय म्हणतात? प्राणी संग्रहालयीन पक्षी विभागाला जे म्हणतात ते म्हणतात अवेरी म्हणतात. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मत्स्यालयात इंग्रजीत काय म्हणतात? मत्स्यालयात इंग्रजी जे म्हणतात मित्रांनो ॲक्वेरियम म्हणतात. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो मित्रांनो, झू या शब्दाचा अर्थ काय? झू या शब्दाचा जो अर्थ मित्रांनो प्राणी संग्रहालय आहे. हे जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील कोणते प्राणी संग्रहालय औरंगाबादमध्ये आहे? म्हणजे की छत्रपती संभाजीनगरमध्ये जे प्राणी संग्रहालय आहे ते मित्रांनो सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो मित्रांनो, वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? वन्यजीव संरक्षण कायदा जो लागू झाला तो 1972 झाला. हे जे आपलं राईट आन्सर होईल. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 लागू झालेला वर्ष आहे. तर हे जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो मित्रांनो, वाघ हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? वाघ हा कोणत्या वर्गातील? तर सस्तन प्राण्यामध्ये येतो वाघ. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सिंह हा कोणत्या कुलातील प्राणी आहे? सिंह हा जो कुलातील प्राणी आहे तो मित्रांनो तो आहे मांजर कुलातील प्राणी. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, बिबट्या हा कोणत्या कुलातील प्राणी आहे? बिबट्या हा जो कुलातील प्राणी आहे तो आहे मांजर कुलातील. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन मित्रांनो, प्राणी संग्रहालयातील सर्प उद्यानात काय ठेवले जाते? प्राणी संग्रहालयात सर्प उद्यानात जे ठेवले जाते ते साप ठेवले जाते. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पर्यावरण संवर्धनासाठी प्राणी संग्रहालयाचे महत्त्व काय? पर्यावरण संवर्धनासाठी प्राणी संग्रहालयाचे महत्त्व जे आहे ते जनजागृती, संवर्धन, संशोधन वरील सर्व जे ऑप्शन राईट येतात मित्रांनो डी आपलं जे राईट आन्सर येईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? महाराष्ट्रातील प्राणी संग्रहालय जे क्षेत्राशी संबंधित आहे ते मित्रांनो वन्यजीव संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन मित्रांनो, वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो? वन्यजीव सप्ताह जो साजरा केला जातो मित्रांनो तो केला जातो 1 ते 7 ऑक्टोबरमध्ये. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जागतिक वन्यजीव दिन कधी असतो? जागतिक वन्यजीव दिन असतो ते मित्रांनो 3 मार्च रोजी असतो. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन मित्रांनो, प्राणी संग्रहालयात कोणत्या प्राण्यांचे पूर्ण वर्जन केले जाते? पुनर्वसन केले जाते ते असते जखमी वन्य प्राण्यांचे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन मित्रांनो, महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनासाठी प्रसिद्ध शहर कोणते? महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनासाठी जे प्रसिद्ध शहर आहे ते पुणे, नागपूर, चंद्रपूर आहे. वरील सर्व जे ऑप्शन राईट येतात आपले डी आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो, सेंट्रल झू अथॉरिटी कोणत्या मंत्रालयागत कार्य करते? तर मंत्रालयाअंतर्गत जे काम करते ते मित्रांनो पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत काम करतात. हे जे आपलं राईट आन्सर येतं. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो मित्रांनो, झूमध्ये प्राण्यांसाठी बनलेल्या निवासस्थानाला काय म्हणतात? तर निवासस्थानाला म्हणतात एन्क्लोजर म्हणतात. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन मित्रांनो, झूमधील पक्षीगृहाला काय म्हणतात? झूमधील पक्षीगृहाला जे म्हणतात मित्रांनो ते म्हणतात ॲवेरी म्हणतात. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन मित्रांनो, झूमधील मासे ठेवण्याची जागेला काय म्हणतात? झूमध्ये मासे ठेवायला जागेला म्हणतात ॲक्वेरियम म्हणतात. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध झू कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रातील प्रसिद्ध झू ते आहे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. वरील सर्व ऑप्शन जे राईट येतात ते आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन मित्रांनो, प्राणी संग्रहालयामध्ये संशोधन कार्य केले जाते का? प्राणी संग्रहालयामध्ये संशोधन कार्य केले जाते तर होय केले जाते. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन मित्रांनो,
प्राणी संग्रहालय विद्यार्थ्यांसाठी का महत्त्वाचे आहे? तर प्राणी संग्रहालय विद्यार्थ्यांसाठी जे महत्त्वाचे पर्यावरण शिक्षण, वन्यजीव माहिती आणि जनजागृती सगळे ऑप्शन जे राईट येतात ते आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन मित्रांनो, झूमध्ये प्राण्यांच्या आहाराची व्यवस्था कोण करतो? झूमध्ये प्राण्यांच्या आहाराची व्यवस्था जी करते ती करते झू प्रशासन करते, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो मित्रांनो, झूमध्ये प्राण्यांची नियमित तपासणी कोण करतो? तर झूमध्ये प्राण्यांची नियमित तपासणी करते ते करतो पशुवैद्य, हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन येतो मित्रांनो आपला, प्राणी संग्रहालयाचा मुख्य उद्देश कोणता? तर प्राणी संग्रहालयाचा मुख्य उद्देश जो आहे तो वन्यजीव संवर्धन आणि जनजागृती आहे, हे जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा.